तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेती आणि हवामान यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आता उद्या दिनांक आहे 14 मे. तर उद्याच्याला हवामान अंदाज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर उद्याच्याला राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये व कोणत्या तालुक्यामध्ये आणि कोणत्या गावामध्ये पाऊस पडणार आहे, तर याचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या गावाचा, तुमच्या तालुक्याचा, तुमच्या जिल्ह्याचा हवामान हवामान अंदाज जाणून घ्यायचा असेल, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आपल्याला जे आहे मान्सूनपूर्व पाऊस जे आता सध्या पावसाची जोरदार हजेरी या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जसं की पावसाळ्यामध्ये पाऊस पडत आहे, तसाच पाऊस आपल्याला जे आहे हा या मे महिन्यामध्ये आपल्याला जे आहे पाहायला मिळत आहे. आणि शेतकरी मित्रांनो, आज आहे 13 मे. तर आज 13 मेला सुद्धा आपलं जे आहे नाशिक, पुणे भागामध्ये आपलं जे आहे पाणीच पाणी झालेलं आपल्याला आज पाहायला मिळालं. कारण की पुणे जिल्ह्यामध्ये आज खूप मोठा पाऊस या ठिकाणी झालेला आहे. तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगला मोठा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला. आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे आता आज रात्रीच्या दरम्यान सुद्धा आपल्या जे आहे राज्यातील काही जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार या ठिकाणी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर नेमकी आज रात्रीच्याला पाऊस नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे, कोणत्या तालुक्यामध्ये पडणार आहे आणि कोणत्या गावामध्ये पडणार आहे, तर याचा हवामान अंदाज आपण पाहूया. तर आज रात्रीच्याला फक्त बीड जिल्हा, तसेच जे आहे जामखेड, केज, परळी, माजलगावचा काही भाग, तसेच जे आहे अहमदपूर, लातूर, उदगीर, पेठ, बार्शी, करमाळा, इंदापूर, बारामती, तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर, तसेच जे आहे धाराशिव आणि जे आहे इचलगाव, अक्कलकोट, मोहोळ, विरंग, अकलूज, सांगोले, तसेच जे आपलं इंदी, जत. तर हा जो भाग आहे सोलापूरच्या जिल्ह्यामध्ये, आपलं संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे आज रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे आज रात्रीच्याला बीड जिल्हा, सोलापूर जिल्हा आणि लातूर जिल्हा या आसपासच्या ज्या गावामध्ये किंवा आसपासच्या तालुक्यामध्ये आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाणीच पाणी होईल असा पाऊस आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान जे आहे आपल्याला पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे हे पावसाचे वातावरण आपल्याला आज मध्यरात्रीपर्यंत राहील. आज मध्यरात्री 12 वाजेपर्यंत आपल्याला जे आहे राज्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे आता उद्या दिनांक आहे 14 मे. तर उद्याच्याला सुद्धा जे आहे राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे, तर याचा हवामान अंदाज या ठिकाणी आपण पाहूया. तर शेतकरी मित्रांनो, जे आपला उद्या सकाळपासून ते जवळजवळ दुपारपर्यंत राज्यातील हवामान आपलं जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील, सूर्यदर्शन होईल. आणि जे शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्या दुपारनंतर म्हणजे उद्या दुपारी दुपारपासून दुपारच्या आधी म्हणजे दुपारी 1च्या दरम्यान, 1 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत आपलं जे आहे राज्यातील पुणे जिल्हा, मुंबई, तसेच जे आहे खोपोली, संपूर्ण कोकणपट्टी, सातारा, सांगली, कोल्हापूर, तसेच जे आहे नाशिक जिल्हा आणि कल्याण डोंबिवली या भागामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान म्हणजे उद्या 1 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत आपल्याला जे आहे राज्यात जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो, उद्याच्याला सायंकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान पुणे जिल्हा, तसेच जे आहे अहिल्यानगर, दौंड, करमाळा, बार्शी, खेड, जुन्नर, खोपोली, श्रीरामपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, लोणार, सिल्लोड, चिखली, चाळीसगाव, मनमाड, मालेगाव, जळगाव या सर्व भागामध्ये आपले जे आहे उद्याच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये उद्याच्याला सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आपल्याला जे आहे पुणे जिल्हा, मुंबई जिल्ह्यामध्ये आणि पाहायला मिळेल. आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस राहील, पुणे जिल्ह्याकडला जो भाग आहे त्या भागामध्ये. तसंच जे आहे शेतकरी मित्रांनो, कोकणपट्टीमध्ये सुद्धा चांगला पाऊस पडणार आहे. आणि खानदेश भागामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान खानदेश भागामध्ये पावसाचा जोर मध्यम स्वरूपाचा राहील, म्हणजे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाहायला मिळेल. आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, आता उद्या रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे बीड जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि सोलापूर जिल्हा, जामखेड, करमाळा, बार्शी, इंदापूर, तुळजापूर, बारामती आणि दौंड, तर या भागामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे हा होता शेतकऱ्यांसाठी एक हवामान अंदाज. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्याच्या दरम्यान
उद्याच्याला जे आहे दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान पुणे, मुंबई, नाशिक, संपूर्ण कोकण पट्टीमध्ये पाऊस राहील आणि त्यानंतर जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान अहिल्यानगर तसेच जे आहे आपलं छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल आणि लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याच्या दरम्यान पाऊस राहील। तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये हा जो पाऊस आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जवळजवळ या 25 तारखेपर्यंत राज्यामध्ये असेच वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर 25 तारखेपर्यंतच नाही तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जवळजवळ या पूर्ण महिन्यामध्ये इतका पाऊस पडणार आहे की जसं काय पावसाळा सुरू झालेला आहे असा पाऊस जे आहे शेतकरी मित्रांनो पाहायला मिळणार आहे। आणि या पावसामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये यानंतर आता तरी थोडा पावसाचे प्रमाण कमी आहे, परंतु या इथून पुढं म्हणजे 25, 26, 27 तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये खूप मोठा या ठिकाणी पाऊस पडणार आहे, याच्याही पेक्षा जास्त त्यामध्ये अतिवृष्टी होणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो मागच्या आठवड्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की पावसाचा जोर जे आहे कमी होता, या आठवड्यामध्ये थोडाफार पावसाची शक्यता वाढलेली आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आणखीन पाऊस वाढणार आहे, याचाही पेक्षा जास्त पाऊस आपल्याला जे आहे पुढच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर शेतकरी मित्रांनो जे आहे मान्सून आता लवकरच केरळमध्ये दाखल होणार आहे। केरळमध्ये मान्सून हा 27 तारखेला या ठिकाणी दाखल होईल आणि त्यानंतर जे आहे मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी फक्त जे आहे 4 ते 5 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होतो। म्हणजे महाराष्ट्रामध्ये 5 तारखेच्या दरम्यान जे आहे मान्सून हा दाखल होणार आहे। तर हा देखील शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये हा संपूर्ण मे महिना या संपूर्ण मे महिन्यामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो रोज आपल्याला पावसाचे वातावरण पाहायला मिळणार आहे, रोज पाऊस पडणार आहे। आता पुढच्या आठवड्यामध्ये याच्याही पेक्षा जास्त मोठा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल, कारण की पुढच्या आठवड्यामध्ये गारपीट आणि अवकाळी पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। यामध्ये सध्या पावसाचे प्रमाण काही जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जास्त पाहायला आजसुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये चांगला मोठा पाऊस झालेला आहे। पुणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्यामध्ये पाणी साचलेलं आहे, असा पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला आज मिळालेला आहे आणि उद्याच्याला सुद्धा जे आहे पुणे जिल्ह्यामध्ये चांगला मोठा पाऊस या ठिकाणी राहणार आहे उद्यासुद्धा। त्यामुळे जे शेतकरी मित्रांनो वातावरण सध्या आपल्याला जे आहे रोज दुपारपासून ते जवळजवळ सायंकाळ दरम्यान राज्यामध्ये पावसाची जोरदार या ठिकाणी हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो आज तुमच्या भागामध्ये पाऊस पडला का आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा। तुमच्या भागामध्ये सध्याचे वातावरण कसे आहे, तुमच्या भागामध्ये सध्या पाऊस सुरू आहे का, तुमच्या भागामधील तुम्हाला हवामान अंदाज जाणून घ्यायचा असेल तर आम्हाला नक्कीच कमेंट करून नक्की सांगा। तर शेतकऱ्यांसाठी तुमचा अंदाज जे आहे तुम्हाला सांगितला जाईल। आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आपल्याला जे आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा कालच्या दरम्यान पावसाने या ठिकाणी जोरदार हजेरी लावली आहे आणि आजसुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये पाणी झालेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। तर धन्यवाद।